नमस्कार. आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवीं देवश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. ह्यो आसात कांय मुखेल खबरो. आज संविधान हत्या दीस पाळटात. सरकारान फाटल्या वर्सा 25 जून संविधान हत्या दीस म्हूण घोशीत केल्लो. देशाच्या सुरक्षेचें रक्षण करप म्हूण न्हय तर सत्ता वाचोवप हें ताचें कारण आशिल्लें अशी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हांणी 1975 वर्सा आणीबाणी लादिल्ल्या खातीर काँग्रेसीचेर टिका केल्या. नीरज चोपडान चॅक रिपब्लिकांत जाल्ल्या ऑस्ट्रावा गोल्डन स्पायक 2025 सर्तींत भालाफेक सर्त जिखल्या. कोकण, गोंय आनी हेर राज्यांनी आयज व्हड ते खूब दडकांनी पावस पडपाचो अदमास भारतीय हवामान खात्यान उक्तायला. आतां पुराय खबरो. आज संविधान हत्या दीस पाळटात. 25 जून 1975 वर्सा भारतीय संविधान पांयामुळान मस्तिल्लें तेन्ना कितें घडलें हाची याद करून दिवपाक हो दीस पाळटात. भारतीय इतिहासांतलो सगळ्यांत काळ्या पावण्यार आणीबाणीच्या अतिरेकान पिडीत जाल्ल्या प्रत्येक व्यक्तीक श्रद्धांजली ओंपपाचो हो दीस. 1975 ह्या आणीबाणीच्या अमानवी वेदना सहन करपी सगळ्यांच्या प्रचंड योगदानाचें स्मरण करपाक हो दीस पाळटात. आकाशवाणीच्या प्रतिनिधीन दिल्ल्या खबरे प्रमाण आणीबाणीच्या काळात सत्तेच्या गैरवापराक बळी पडिल्ल्या आनी त्या आड लढपी सगळ्यांक श्रद्धांजली ओंपपाक आनी फुडारांत कसल्याच तरेन सत्तेच्या गैरवापराक तेंको न दिवपाची प्रतिज्ञा घेवपाक सरकारान फाटल्या वर्सा 25 जून संविधान हत्या दीस म्हूण घोशीत केल्लो. 25 जून 1975 वर्सा हुकुमशाही मानसिकतेचें प्रदर्शन करून तत्कालीन इंदिरा गांधी सरकारान 18 म्हयन्यां खातीर देशांत आणीबाणी लादिल्ली. लाखांनी लोकांक तांच्या स्वताच्या चुकी शिवाय कादयेत उडयल्ले आनी माध्यमांचो आवाज दाबिल्लो. दमनकारी सरकाराच्या अकल्पनीय छळाक तोंड दिवनूय लोकशाही पुनरुज्जीवीत करपाक संघर्श करपी लाखांनी लोकांच्या आत्म्याचो सन्मान करपाक संविधान दिसाचो हेतू आसा. हे विशीं उलयतना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळें की मेरे प्यारे देशवासियों, जब देश में आपातकाल लगाया गया तब उसका विरोध सिर्फ राजनीतिक दायरे तक सीमित नहीं रहा था, राजनेताओं तक सीमित नहीं रहा था, जेल के सलाखों तक आंदोलन सिमट नहीं गया था. जन जन के दिल में एक आक्रोश था, खोए हुए लोकतंत्र की एक तड़प थी. आपातकाल में देश के हर नागरिक को लगने लगा था कि उसका कुछ छीन लिया गया है. जिसका उसने जीवन में कभी उपयोग नहीं किया था वो भी अगर छीन गया है तो उसका एक दर्द उसके दिल में था. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हांणी 1975 वर्सा आणीबाणी लादिल्ल्या खातीर काँग्रेसीचेर टिका केली आनी म्हळें की देशाच्या सुरक्षेचें रक्षण करप म्हूण न्हय तर तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी हांची सत्ता वाचोवप हें ताचें कारण आशिल्लें. नवी दिल्लीत आपतकाल के 50 साल ह्या स्मृती दिन कार्यक्रमात उलयतना शाह हांणी म्हळें की ह्या देशाच्या लोकशाही खातीर लढपाक लाखांनी लोकांनी आपले प्राण, करियर आनी कुटुंबाचें बलिदान दिलें हें सगळ्यांक लक्षांत दवरपाचें आवाहन केलें. देशान ही लढाय जिखली कारण जनता केन्नाच हुकुमशाही सहन करची ना अशें शाह हांणी नमूद केलें. ह्या देशांतल्या लोकांक फक्त स्वतंत्र जावपाच्या विचारान कादयेत घाले अशें ते उलयले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी ताचेर एक पुस्तक बरयलां आनी तें आज प्रकाशीत करतले. हें पुस्तक आणीबाणी वेळार आनी उपरांत जाल्ल्या संघर्शांचेर आनी घडामोडींचेर आधारीत आसा. आणीबाणीच्या काळात लोकशाहीक कमकुवत करपी काँग्रेस पक्ष असो आरोप करून खुबशे विरोधी पक्ष काँग्रेसीच्या वटेन कित्याक उबे आसात काय असो प्रश्नय तांणी विचारलो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळें की ऑपरेशन सिंदुरान भारताच्या दहशतवादा आड शून्य सहिष्णुता धोरणा बद्दल जागतीक स्तरार एक घटमूट संदेश दिला. तांणी म्हळें की भारतीय नागरिकांक लुकसाण करपी खंयचीच सुवात सुरक्षीत ना हें भारतान स्पश्ट केलां. देशाचे संरक्षण निर्णय आतां राष्ट्रीय हिता खातीर योग्य आनी आवश्यक आशिल्ल्या गोश्टींचेर आधारीत आसात. भारताच्या दोन महान आध्यात्मीक आनी नैतीक फुडारी श्री नारायण गुरू आनी महात्मा गांधी हांचे मदले इतिहासीक संभाशणाच्या शताब्दी समारंभात उलयतना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगलें की आयज लेगीत 100 वर्सां आदीं जाल्ली ही बसका समाजीक समरसताये खातीर आनी विकसीत भारताच्या मुळीक ध्येया खातीर आनी सबका साथ सबका विकासाक प्रेरणा दिवपी स्रोत म्हूण काम करता. नारायण गुरु ने विरोध की परवाह नहीं की, वो कठिनाइयों से नहीं डरे क्योंकि उनका विश्वास समरसता और समानता में था. उनका विश्वास सत्य, सेवा और सौहार्द में था. यही प्रेरणा हमें सबका साथ सबका विकास का रास्ता दिखाती है. यही विश्वास हमें उस भारत के निर्माण के लिए ताकत देता है जहां अंतिम पायदान पर खड़ा व्यक्ति हमारी पहली प्राथमिकता है.
ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजी केंद्रावयल्यान आयकतात. तुमच्या भोवतणच्या आणि संवसारातल्या ताज्या घडणुकांच्या म्हायती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. आयकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोंकणी प्रादेशीक बुलेटिन. तशेंच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोंकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमकां फॉलो करात. आकाशवाणी न्यूज पणजीचेर. आता मुखावेल्यो खबरो. संवसारीक अस्थिरताय आसून लेगीत भारत 2027 मेरेन 5 ट्रिलियन अमेरिकन डॉलर्साची अर्थवेवस्था जावपाचे वाटेर आसा आनी हे सगळे सामुहीक राष्ट्रीय यत्नांक लागून जाला अशें केंद्रीय वाणिज्य आनी उद्देग मंत्री पियुष गोयल हांणी म्हळां. काल मर्चंट्स चेंबर ऑफ कॉमर्स आनी इंडस्ट्रीन आयोजीत केल्ल्या आभासी अधिवेशनात उलयतना मंत्री गोयल हांणी सांगलें की सेवा, सुशासन आनी नवनिर्माणाचेर आदारीत मापांकीत वाडीचेर सरकाराचें लक्ष आसा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या फुडारपणा खाला सरकार फक्त वाडपी प्रगती परस क्वॉंटम बदलाचेर लक्ष केंद्रीत करता अशें गोयल हांणी सांगलें. परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर हांणी म्हळां की सेवा, सुशासन आनी गरीब कल्याण हे शासनाचे 3 प्रमुख स्तंभ आसात जे विकसीत भारताकडे व्हरतले. 13व्या पासपोर्ट सेवा दिसा निमतान दिल्ल्या संदेशांत डॉ. जयशंकर हांणी देशांतल्या सार्वजनीक सेवा वितरणात खासा करून पासपोर्ट जारी करपाच्या प्रणालीत लक्षणीय सुदारणा जाल्ल्याचे अधोरेखित केले. मंत्र्यांनी म्हायती दिली की पासपोर्ट सेवा कार्यक्रम आवृत्ती 2.0 देशभरात सुरू केल्या जी प्रगत उच्च दर्जाच्या तंत्रज्ञानाचो वापर करतली. तांणी म्हळें की जागतीक पासपोर्ट सेवा कार्यक्रम आवृत्ती 2.0 ची पायलट चांचणी सध्या प्रगतीपथार आसा आनी सगळ्या भारतीय दूतावास आनी वाणिज्य दूतावासात टप्प्याटप्प्यान सुरू करतले. डॉ. जयशंकर हांणी म्हायती दिली की पासपोर्ट पुलीस ॲप लॉन्च केल्ल्यान 25 राज्यां आनी केंद्रशासीत प्रदेशां मदीं पुलीस पडताळणीचो वेळ 5 ते 7 दिसां मेरेन कमी जाला. एथलेटिक्सांत 2 फावटी ऑलिंपीक पदक जिखपी नीरज चोपडान चेक रिपब्लिकांत जाल्ल्या ऑस्ट्रावा गोल्डन स्पायक 2025 सर्तीत भालाफेक सर्त जिखल्या. एका दिसाच्या सर्तीत काल राती 27 वर्सां पिरायेच्या ह्या भारतीय खेळगड्यान 85.29 मिटराच्या सर्वोत्तम भालाफेक करून भांगरा पदक जिखलें. दक्षिण आफ्रिकेचो डोव स्मिथ 84.12 मिटराच्या भालाफेकी सयत दुसरो जाल्यार ग्रेनाडाचो एंडरसन पिटरसन 83.63 मिटराचो भालाफेक करून तिसरो क्रमांक मेळयलो. हॉकीत पयलो इंडिया मास्टर्स कप 2025 उपांत्य फेरये मेरेन पावला. दादले आनी बायलां ह्या दोनूय विभागांनी रोमांचक मॅची जावपाची आसा. दादल्यांच्या विभागांत आयज तमिळनाडू आनी चंदीगड जाल्यार ओडिशा महाराष्ट्रा आड खेळटलो. बायलांच्या मळार तमिळनाडू आनी ओडिशा जाल्यार हॉकी हरियाणा आनी पंजाब हांचे मदीं फाल्यां खेळ जातलो. क्वॉर्टर फायनलीत दमदार कामगिरी केल्या उपरांत तमिळनाडू, ओडिशा, हरियाणा आनी पंजाब बायलांच्या विभागांत उपांत्य फेरयेंत पावले. तमिळनाडून कर्नाटकाक 3-1 अशी मात केली जाल्यार ओडिशान केरळाक 10-0 असो पराभव केलो. ताका लागून सरिता लकराच्या 5 गोलांक आनी मिंज सरिता रोशनाच्या हॅट्रिकाक लागून हरियाणान हिमाचलाक 8-0 आनी पंजाबान महाराष्ट्राक 13-0 असो पराभव केलो. दादल्यांच्या विभागांत महाराष्ट्रान कर्नाटकाचेर 2-1 अशी हार घाली जाल्यार चंदीगडान 2-2 अशा बरोबरी उपरांत शूटआवटात हरियाणाक हारयले. दर्यादेग कर्नाटक, गुजरात, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, लडाख, कोकण, गोंय, मध्य महाराष्ट्र, ओडिशा, पंजाब, उत्तराखंड आनी अस्तंत उत्तर प्रदेशांत आयज व्हड ते खूब दडकानी पावस पडपाचो अदमास भारतीय हवामान खात्यान उक्तायला. हवामान खात्यान फुडल्या 5 दिसांत गुजरात, कोकण, गोंय, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, अंदमान आनी निकोबार जुंवे, मध्य प्रदेश, विदर्भात हलको ते मध्यम पावस पडपाचो अदमास काडला. भारतीय हवामान खात्याच्या म्हणण्या प्रमाण फुडल्या 5 दिसांत देशाच्या ईशान्य आनी वायव्य भागात तशेंच छत्तीसगड, गंगे अस्तंत बंगाल, बिहार, झारखंड, ओडिशा हांगाय हलको ते मध्यम पावस पडपाची शक्यताय आसा. आतां खबरो सोंपोवचे पयलीं परत एक फावट कांय मुखेल खबरो. आज संविधान हत्या दीस पाळटात. सरकारान फाटल्या वर्सा 25 जून संविधान हत्या दीस म्हूण घोशीत केल्लो. नीरज चोपडान चेक रिपब्लिकांत जाल्ल्या ऑस्ट्रावा गोल्डन स्पायक 2025 सर्तींत भालाफेक सर्त जिखल्या. कोकण, गोंय आनी हेर राज्यांनी आयज व्हड ते खूब दडकानी पावस पडपाचो अदमास भारतीय हवामान खात्यान उक्तायला. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटलें सांजेच्या 6:30 नमस्कार.